व्यासपीठावर असलेले मान्यवर, आज खूपच आनंदाचा असा माझ्या दृष्टीने खूप म्हणजे खूप मोठा कार्यक्रम वाटत नव्हतं. एवढे माजी विद्यार्थी, एवढे अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायतीचे सागर भाऊ इतके येतील असं वाटलं नव्हतं मला. पण एवढ्यांचं प्रेम आहे शाळेसाठी, माझ्यासाठी तुम्ही आलात. खूप खूप मी मनापासून अगदी आभार मानतो. त्यानंतर आता थोडस सांगायचं म्हणजे आता बहुतांशी चंद्रकला जुनी विद्यार्थिनी तिनं सगळंच सांगितलं का कसं प्रवास होता आमच्या शाळेचा. 1994 मध्ये आलो. कुठं शाळा बघायची आम्हालाच माहिती. एक वर्ग कोळवाड्यात 9वीचा, एक मंदिरात, एक तिथं शाळेपाशी आता तिथं ग्रामपंचायत तिकडून इकडच्या बाजूने. त्याच्यानंतर माननीय मधुकर सोनवणे 5वी वाढली, सगळं झालं. मग मधुभाऊंच्या वाड्यामध्ये खाली वर छोट्या छोट्या खोल्यांमध्ये आणि खूप म्हणजे सगळ्यात जास्त मी माझं म्हणून सांगत नाही, आमच्या शिक्षकांचे कौतुक करत नाही, गावातील लोकांनी त्या काळात ते पालक आहे आजही आहेत, त्यांनी एवढा मोठा विश्वास आमच्या शिक्षकांवर ठेवून कुठंही रात्री बेरात्री आम्हाला जेवायला कधीही कोणाच्या घरात घुसलं आम्हाला कधीच नव्हतं. कोणताही कार्यक्रम असेल आम्हाला जेवाय आम्ही ऍडजस्ट करायचो, सगळे जेवायला जायचो. पगारने स्वयंपाकाचा कंटाळा, कधी कधी पितकपाठ तर 15 दिवस आमचे असेच जायचे. दुपारचा बी संध्याकाळचा बी एक जणाकडे संध्याकाळी दुसऱ्याकडे खूप वाचायचं. कोणी भाडं घेतलं नाही आमच्याकडून. सोनन भाऊनी एवढ्या दिवस काही कधीच काही घेतलं नाही. पण प्रेमाने खूप काही मिळालं. पाण्याची अवस्था आता मला वाटतं सागर भाऊला आठवत नसेल, आठवतंय का? एवढं अगदी इथं यावं लागायचं किंवा तिकडं भंडारीला जावं लागायचं. मिळालं तर मिळालं, त्याच्यावरून भांडणं. माझा थोडासा वशिला चालायचा, मी लांडे ताईच्या नळाला पाणी जास्त यायचं म्हणून तिथं बघायचं. म्हणजे असं एक टाइम त्यांच्याकडे जेवायचो. प्राथमिकचे एक मुख्याध्यापक होते आयर सर म्हणून आश्रम शाळेचे. एक टाइम त्यांच्या 2 मुलींना शिकवायचो. इकडे